8 खांदे ठेवू आपण. ऑस्ट्रेलिया से लड़की भेजूंगा चिता जलाने के लिए. लड़की नहीं लकड़ी. अच्छा लकडी. मला लडकी काय जाळेल चेतन भाऊंना. चेतनच्या चॅनल जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यूज नाहीत तिथपण कंटिन्यू माहीत फिरवत राहायचं. कंटिन्यू यार. मेहनत केली तरच फळ मिळेल. मेहनत करा, इतरांबद्दल चांगले विचार ठेवा, लोकांचं चांगलं बघा, गॉसिप वगैरे करणं बंद करा, आतल्या गाठीचे बनू नका, बापरे बाप. प्रत्येकासाठी वेळोवेळी धावा, सोशली लोकांसाठी उपयोगी पडा. ह्या सगळ्या गोष्टी प्लस मेहनत असेल तर तो माणूस नाही सक्सेस झाला तर मी आत्महत्या करेल भाऊंनो. अरे पण ते सक्सेस झाल्यावर तू का आत्महत्या हे करतो? सेव्ह करा, हे सेव्ह करा, हे सगळं सेव्ह करा. मी चेतन आत्महत्येचं टॉपिक कॉन्स्टंट असतो रे तुझा. सगळ्यांना एक तेच- मुली तोच आणि एक फिरायला होतो. आत्महत्या. मुली नाही, आत्महत्या. माझं लग्न झालं ना समजा, बघ परत ऐक, लग्न ऐक. आत्महत्या लग्न. ऐक ना, समजा माझं लग्न आलं, मुलगी भाष्य का काही फुल मेन, आणि तिने त्रास द्यायला सुरुवात केली का बघ मला आधी आत्महत्या करायचं स्वप्न होतं ते पण पूर्ण होईल आणि तिच्यावर लग्न करायचं होतं ते पण पूर्ण होईल. म्हणजे लग्न पण झालं आणि तिने त्रास दिला म्हणून आत्महत्या पण केली. दोन्ही काम 25 ना बबलू. चेतन माझी इच्छा आहे तू आत्महत्या कर. मी अख्खी फॅमिली सांभाळतो तुझा. करून दाखव ना. मला माझ्या समोर केलं तरी चल. चल आपण आज जाऊ स्टेशनला. रुळावर फक्त उभा राहा, ट्रेन येते. तुला काहीच करायचं नाही. चिल उभं राहायचंय, ट्रेन तुला घेऊन जाईल. चल. 2 किलो तरी मग एक काम करतो, हे 1 महिन्यात नाही या गोष्टीला, कारण की मग मी लग्न करून घेतो, म्हणजे लग्नाचे लाईफ जगायचे, फील अरे घ्यायचं. पण मग त्या वहिनीला त्रास नको ना देऊ. कोण ती करणार ना दुसरं लग्न. मग ठीक आहे. म्हणजे अरे आधी हल्ली 2-3 लग्न करायची फॅशन आहे, फॅशन. हा, ते पण. प्रत्येक जणींना आणि जणांना लग्न दुसरं लागतं. 2-3 लग्न तर होतात काय. आणि मी पण तसं ठरवलेलं, पण नको मी एकच लग्न करतो पुढच्या पुढं. तुला एवढा का कॉन्फिडन्स स्वतःवर काय की 1 महिन्यात ती सोडणार तुला? त्रास देणार मुलगी, मी सांगतो ना. करूच नको ना. मग मी सिद्धीची चॅलेंज लावतो, त्याला चॅलेंज डन, आणि मरून दाखवतो. मग सिद्धी बॉडी तुकडे तुकडे असेल. तुकडे नाही, विचित्र. म्हणजे मी तर मला माहिती आहे ट्रेन ऍक्सिडेंटची बॉडी कशी असते. मी बाई, उचललंय. मी उचलायला तर नाही येणार तुला, पण मी माणसं पाठवेन उचलायला. पण नको जगू चेतन हे असं. तुला मरायचं तर तू उगीच तुझा टाइमपास का करतोय? मोकळा होऊन जा ना. अरे बिची का घेतोय ए, तू? पण माझ्या मैताला हा ना, public- खर्च का पण करतो? सिद्धी माझ्या मैताला पब्लिक वन साइड असेल. मी स्टोरी टाकील भरून नाही लाका एरिया. सेम बोललो रे, सेम बोललोय आता मी. बोलतो तरी माझ्या मैत्रीला केवढी पण बोललो नॉर्मली 1000 तर आरामातच येतील. सगळी- 1000 अरे इथली तिथली ए, पोरं रे, रे. पोरं. भावा माझ्या एरियातल्या आणि या- नाही जास्त दिल अभि. माझं माहित तुला काय जास्त- येडं वाटतं? अरे पण कोणीतरी जर भावपूर्ण श्रद्धांजली एक स्टेटस टाकला ना मग मजबूत येतील. अरे मी आपली पब्लिक आहे ना बांधिलकीवाली, ते सोडून आहे ना जास्त पब्लिक येतील. कारण की बांधील गेली पब्लिक सोडून जास्त. ठीक आहे, नाही, नाही, मैताला नाही मैताला आपण एक करायचं. चेतनची पब्लिक एक साइड लावा, बांधील पब्लिक एक साइड लावा. मॉब बघायचं. मैत मध्ये हा. दोन्ही पब्लिक एक साइड. मला मॉब बघायचा कोणाचा जास्त. चल बोल आता. नाही म्हणजे तू स्टोरी टाकल्यावर तू मॉब बादशाह आणशील. हे बघ, तू क्राऊड करशील रे, मैत गाजणार आहे. विषय तो नाही. मैत गाजणार आहे. मुद्दा काय माहिती का, विदाऊट बांधिलकी फॅमिली पण क्राऊड असणार. म्हणजे 1000-2000 नॉर्मल चेतन ते तर कोणाच्याही नेत्या बित्याच्या मैताला असतो. तुला किंग माहित पाहिजे का? किंग पाहिजे. मग ते त्याच्यासाठी आपल्याला स्टोरी टाकणे काय गाईस. ऍटलीस्ट 2-3 स्टोरी मी टाकणार. मग पोरं अशी जमतील. आणि मेन काय ते का बॉडी काढायचा टाइम तो खूप मॅटर करतो. 8-1 तासाचा गॅप पाहिजे, कारण पुण्या बिण्यावरनं लोक येणार, मुंबईवरनं सांगली, सातारा, सातारा वेळ तर लागणार ब्रो, आहे की नाही भावांनो? आणि मला असं वाटतं ना मैदान मोठं बुक कर. अगो बाई, मी काय बोलतोय, Middle stump. ऐक ना Record सिद्धी, रे, काही record ऐक माहिती, ना, record ऐक ना माहिती. सिद्धी, स्मशानभूमी कशाला आपण हे पण पोरं रडतील रे. स्टेडियम बुक आणि हा मेलेला असे याच्या छाताडावर उड्या टाकतील. चेतन दादा नाही, तुझ्याशिवाय मजा नाही. आता स्ट्रीमर उठ उठ उठ. अरे तुला उचलतील वाहते. आणि हा पटकन यम बोले, हे बाबा त्याला पाठवा रिटर्न, उठवा त्याला. मग हा उठल पटकन. आईच्या एवढा छातीवर धडका बसला ना. कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे ते. तिने कधी मुलगी त्याला, तू मर नाही सकता तेरे माँ क्या किया तू, छोड़ नहीं सकता. उठतो ना रे भाई डायरेक्ट. ओ डॉक्टर चेक करा घेऊन त्याला भाई. असा आता विषय मला होता. एक प्रश्न गाईज, मला खरं खरं सांगा, जर मी मेलो तर कोण कोण मैताला येणार? खरं खरं सांगा चॅट मध्ये. हा मस्करीचा भाग ना, म्हणजे मला बघायचंय तुमचं प्रेम मैताच्या दिवशी तरी माझ्यावर असेल का? खरं खरं सांगा, मस्करीचा विषय नाही. माझ्या मैताला कोण कोण येतील चॅट मध्ये? खरं सांगा, मुलगा मुलगी
कोणी सांगा. येतील येत आहेत रे येत आहेत. अरे हो येत आहेत बिचारे. नाही येणारे पण 50% म्हणजे हे जे हेट देतात ते नाही येणार, पण जे प्रेम करतात ते येणार बाबा. बाबा जे येणार बोलतायत ना त्याच्या आधी न बोलणारे येणार हे लक्षात ठेव. नाही बोलतात ते 100% 100% येणार. एक जण बोलतो मी नाही येऊ शकत, मी लांब राहतो. व्हिडिओ कॉल आणि लाईव्ह ठेवू आपण. ही स्ट्रीम का गाजेल, आयुष्यपत काय हे स्ट्रीम. आणि चेतनच्या चॅनल वरती ती स्ट्रीम शेवटची ठरवूया. म्हणजे चेतनजी म्हणजे टायगर का मैत लाईव्ह स्ट्रीम, आणि मी ड्रोन वरनं लाईव्ह स्ट्रीम दाखवेन ती चित्रफित वरून. नवीन ड्रोनवरच शूट करू आपण, मुहूर्त तोच करू. सिद्धी पण तो लाईव्ह असेल का ब्लॉग असेल? किंवा कार्तिक बोलतात मी पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी आहे. मी तर पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी. काय काय स्पॉन्सर? मैताचं सगळं सगळं स्पॉन्सर साहित्य. एवढा खर्च होईल तो. कार्तिक तू आहे ना, तू मी घेतो ना का? अच्छा तुझा माणूस दिसतोय. मी घेतो तू. आणि हे बघा मैत बीतला आहे ना गाईज, मी तर बोलतो 101 सावकार रेडी होतील मी जेव्हा मिळेल तेव्हा. अय लाकूड मी नको कोणाचं. जेवण ताण मी कोण नको. सगळे सावकार नाही, ते येतील. आहे. माझ्या प्रेम तर माहितीला आहे, सगळे प्रेम तर आहे. टॉपचे सावकार येतील गाईज, त्यात काही इश्यूज नसेल. फक्त आपल्या बांधिलकीवाल्या फॅमिलीला आहे ना जेवणासाठी एक हॉल अरेंज करावं लागेल 13व्याचं. त्या तिथे ना 13व्याचं ना बबलू, मैताचं चाललंय. 13व्याला कशाला प्रत्येक ठीक नुसती गर्दी काय करायची प्रत्येक वडापाव आणि चहा. एकदा- पाय राहू दे ना, इथं मी टच होतो. बॅकअप मस्त. वडापाव आणि चहा. माहित्याच्या दिवशी वडापाव आणि चहा हे मेनू फिक्स करू आपण. वडापाव आणि चहा मध्ये खुश होतील सगळे. वडापाव खाल्ला तर पादणार, मग ती गर्दी प्रत्येक काय पादलाय रे. अरे तो त्रास असतो सिद्धी. आणि पादण्याचा आहे ना काही हा त्रास लोकांना होतो. म्हणजे एखादा माणूस खूप घाण पादला ना तर 4 लोक बाजूचे असतात ना ते नर्वस होतात. यारशी माहिताला आलोय चल उगच आलो असं होतं. तर वडापाव नको, आपण ना हेल्दी ठेवूया. मतलब कसं माहिती का, उपमा पोहे. तो ते सुजल पण तेच विचारतोय 200 रुपये देऊन. चेतन मैताचं ठीक आहे, मैताचं सोड. 12व्या आणि 13व्याला जेवणाचं काय? तिकटी ठेव तिकटी. सुजल भाई तिकटी ठेव. अरे पण याचं 12-13 नाही होणार. का याचं कसं 12-13? का नाबालिक आहे नाही मग नाही होऊ शकत. हे चेतन करते. आपल्यासारखे आपणच रे बाबा. एक बोलतो मी खांदा द्यायला आलो सर, पण मला झेपणार नाही याचं वजन. आता कमी केलंय ना तू, याला खांदे जास्त लागतील. 8 खांदे ठेवू आपण. ऑस्ट्रेलिया से लड़की भेजूंगा चिता जलाने के लिए. Received on लड़की नहीं लकड़ी. अच्छा लकडी. मला लडकी काय जाळेल चेतन भाऊंना. अच्छा लकडी ऑस्ट्रेलियाची लाकडा. ते तर किती फेमस होईल ना. हे नाही हे एक पोरगा बोलला, ऐक ना सिद्धी, एक पोरगा बोलला चेतन अमर आहे, मरणार नाही. म्हणजे काय? म्हणजे तुझं नाव अमर आहे, अमर गायकवाड. तू मरणार नाही. नाही मला ऐकायचं अमर आहे. अरे अमर म्हणजे जो मरूच शकत नाही, हाड. म्हणजे मरणारच नाही. हा सिद्धी, ए अमर म्हणजे मरणार नाही. पण सिद्धी खरं सांगू का, माझ्या खाण्यापिण्याने किंवा राहणीमानाने आणि किंवा माझ्या कुठल्या वाईट सवयीने त्याचा लांब केला तर मला काय असं वाटतं का मी 100च्या पण पलीकडे जगणार आहे. नाही एवढा नाही लागणार. 60-62 मॅक्स प्रॅक्टिकली ना. काही 60-62 आर्टिकल नंतर उडेल आता 12 नंतर उडेल. माझा बार उडेल. ही तुझी बोलायची भाषा म्हणजे माझा बार उडवायचा आहे तुला. अरे अक्षय कुमार आज 60 वर्षाचा आहे, 1% तरी वाटतो का म्हातारा आहे? अक्षय कुमार तेवढे पथ्य पाठव बाबलू. मग मी बघ ना, मी जर आता ही सुरुवात आहे सिद्धी. ही जर माझी बेसिक सुरुवात जर एवढी स्ट्रिक्ट असू शकते तर येणाऱ्या 10-15 वर्षाची सुरुवात जो माझा स्ट्रगल तो किती अजून मी स्ट्रॉंग करेल. 2 तासात उठेल, 3:30ला उठतो, 4ला व्यायाम चालू. 3:30-4ला ते उठतात, आपण तेव्हा हा का चॅटरजी, तुम्ही काय चॅट करता करता त्यांना बघतात का सीसीटीव्हीतून? आणि तो हे फोन नाही वापरत. चेतन नहीं सादा. वो है ना कम से कम है ना 30 पुशअप ऐसे ही मार लेते हैं. तो प्रतीक बोलतोय आधीच सांग, लिव्ह प्लॅन करायला लागेल ऑफिस मध्ये. हे म्हणजे यायला रेडी आहेत
ऑफिस मधनं यायला ते रेडी आहेत पण- माहिताला की प्रेम आहे लोकांचं. त्या आधी पण कोण बोललं ते पण भारी आहे की ऑस्ट्रेलियावरून लडकी लाकडं, अरे लाकडं, माझीच लाकडं, माणसं आहेत लाकडं. ती, माझीच माणसं रित्वेज तू रित्वेज येतो. नाही पण लाकडाच्या ऐवजी की चेतन लागणी द्यायला ऑस्ट्रेलियावरून लडकी येते किती फेमस होईल हा. लकडी बोलला तो, लकडी, लडकी नाही ते. इथं जिवंतपणी कोण लडकी येत नाही आयुष्यात, तर मेल्यावरती कोण येणार आहे? मी ब्लॉग करू शकतो का मग माहिताच ना, ब्लॉग नाही अलाउड. मी माझे ऐक एक ब्लॉग साठी कोणाकडे chance आहे ना. मी तुला ब्लॉग साठी 4 पोरं देतो. मितेश देतो, परत्या देतो आणि ओमी देतो. ए मितेश आहे का? गेला असेल. सिद्धी चल ना, बंद करू आता, माहीत झालं. फक्त मैताच्या टायमाला चुकून ते सोलचा कुठला इव्हेंट असला तर मितेश नाही येऊ शकणार, पण बाकी दोघांना तिघांना मेन अरे यार एक चॅनल का नाम एक था टायगर रख देंगे. हा पासवर्ड आयडी घ्यायला लागेल लवकर त्याच्याकडनं. दिलेलं ना मी तुला व्हॉट्सअप. आणि आपले ते चेतनच्या चॅनल ते जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यूज नाहीत तिथपण कंटिन्यू माहीत फिरवत राहायचं कंटिन्यू तो काही माहित आहे ना, मुद्दाम वाशीला न्या, कारण की तिकडून जेवून लोक गोळा करा, मुद्दाम पुण्याला न्या. काहीच माहित आहे, कमीत कमी 10 दिवस चालणार आहे. माहित एक फ्रीज गाडीत ठेवायचा कंटेनर मध्ये, बॉडी फ्रीज मध्ये, आणि वरतून हाराबिराचा असा काचेचं आहे. माती आणि धावत जोपर्यंत सगळ्या इथली माणसं घेत नाही, अशी लाईन लागत नाही, तोपर्यंत माहित कंटिन्यू फिरवायचं एक्सप्रेस टू एक्सप्रेस. आणि थोडीशी सिद्धी खर्च कर. बस झाला, बोर होत टॉपिक.